तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. तर तुमचा भाऊ आता जाणार आहे सटाण्याला. मग मी काका मावशी आम्ही निघालो ब्लॅक ब्युटीवर सटाण्याला. त्यानंतर फायनली आम्ही स्टँडवर पोहोचून गेलो. पण तुमच्या भावाची केस तर डायरेक्ट पूर्ण चित्र विचित्र झाले होते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्या नाशिकची बस येऊन लागली होती. मग मावशीला आणि काकांना बसमध्ये चढायला लावून दिलं. पण बसमध्ये बघितलं तर काहीच गर्दी नव्हती. काकांना व मावशीला फायनली बसमध्ये बसवून दिलं. हर्षद चव्हाण घराकडे निघाला होता एकदम रुबावात. पण पहिले आपली ब्लॅक ब्युटी शोधावी लागेल. तर ब्लॅक ब्युटी पण आपली बाहेर लावली होती म्हणून लगेच सापडून गेली. तर जयशंकर मित्रांनो, मी आणि बाबा चाललो होतो बिंद्र्यात, म्हणजे आपल्या दुसऱ्या मळ्यात आपल्या चेतक सुंदरीवर. आपली चेतक सुंदरी सावलीमध्ये लावून दिली. मी बाबा डायरेक्ट दाळीमानकडे चाललो होतो, कारण की दाळीमान मधलं सर्व वखरलं गेलं होतं म्हणून आपल्याला डाळिंब छाटायचं होतं. बिंद्र्यातून घरी आल्यानंतर लगेच आपल्याला पिलोर खोलायला लावून दिलं, कारण की आपल्या गिनगिरासला पाणी भरायचं होतं. आपण कधीच गिनगिरासला पाणीच लावलेलं नव्हतं. फायनली गिनगिरासला पाणी लावून दिलं. तिकडच्या गिनगिरासला पाणी लावून दिलं, पण इकडच्या गिनगिरासला काही आपण पाणी लावलं नव्हतं म्हणून इकडचा गिनगिरास आपण कापून घेतला, कारण की आपले डोर सकाळी उपाशी होते. गिनगिरास घराजवळ वाहून आणलं ना, बोकड्या काय म्हणत होता ते तुम्ही बघा. त्रास देऊन आम्हाला लय तुला लय चांगलं होत असलं तर तसं सांग. नक्की फेरा जर फिरला ना तुझं पण चांगलं होणार नाही. तुला सुट्टी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपली चेतक सुंदरी काढली आणि मी आणि बाबा निघालो, कारण की आम्हाला जायचं होतं नागराज बाबाकडे. मग पहिले आपण दर्शन घेऊन घेतलं. तर हे आहेत नागराज बाबा. यांनी आपल्या बाबांच्या पायाला काय झालं ते बघितलं आणि बाबांना गोळ्या औषधं दिली, तेही मोफत आयुर्वेदिक उपचार. हाड वैद्य स्वामी डॉक्टर नागराजजी महाराज आयुर्वेदिक शास्त्री. या बॅनर मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कोणताही आजार झाला असेल तर तुम्ही डॉक्टर नागराजजी महाराजांकडे नक्की भेट द्या. पत्ता तुम्हाला बॅनरवरच दिला आहे. घरी आल्यावर आपल्याला जायचं होतं लगे आपल्या ब्लॅक ब्युटीवर आपल्या काकांच्या मुलाला सोडायला, म्हणजे युगला. तर आपण निघालो आपल्या ब्लॅक ब्युटीवर. तर असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाणला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा.